ते पण पुन्हा येत आहेत. मवियाचं टेन्शन वाढणार. महायुतीच्या गोटातून मोठी बातमी. राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीनं तब्बल 231 जागा जिंकल्या. भाजपा हा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष राहिला. भाजपानं 132 जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला. 3 प्रमुख पक्ष मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला एकत्र केवळ 50 जागा जिंकता आल्या. दरम्यान यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील पार पडली. दरम्यान आजपासून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. या अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीसह विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्या दुपारी 12पर्यंत अर्ज करता येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा भाजपकडून राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव भाजपकडून जवळपास निश्चित झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने सर्वाधिक जास्त जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष देखील आता भाजपचाच होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान राहुल नार्वेकर हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते. महायुतीमध्ये यावेळी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे आता ते उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.